नमस्कार. चला तर आपण बुद्धिमत्ता हा टॉपिक, मॅथमॅटिक्स हे टॉपिक पाहत असताना आपण मॅथमॅटिक्स वर काही क्वेश्चन घेणार. नवी मुंबई शिपाई या पदासाठी आलेले परीक्षेचे प्रश्न आहेत, म्हणजे आयपी क्वेश्चन आहेत. हे नवी मुंबई शिपाई भरतीसाठी आलेले हे क्वेश्चन आहेत. पोलीस भरती, नवी मुंबई शिपाई पोलीस भरतीसाठी हे प्रश्न विचारलेले आहेत. तर बघा, आपल्याला मॅथमॅटिक्सचेच क्वेश्चन आपण पाहणार आहोत. तर बघा, आपल्या क्वेश्चन मध्ये काय दिलेले, पहिल्या क्वेश्चन मध्ये काय दिलेले, x प्लस कंसामध्ये काय आहे 11 प्लस x कंस बंद बरोबर किती 53. तर x काढायला सांगितलेले आपल्याला. तर बघा, तर हे x हा इकडं म्हणजे किती झाले आपले 2x झाले. 2x झाले तर हे प्लसचं चिन्ह जशास तसं आपण प्लसचं चिन्ह घेणार आहोत. तर 11 हे जशास तसे आले बरोबर किती येतं 53 जशास तसे. अगदी सोप्या पद्धतीने आपण मांडणी करून घेतली. बघा, सुरुवातीला लक्षपूर्वक बघा कसं घेतलं आपण. x कंसामध्ये पण x आहे म्हणजे किती आलं 2x आलं. हे 2x जशास तसे प्लसचं चिन्ह जशास तसं आपण घेतलं x नंतरचा कंसामधले इकडे आले 11 बरोबर 53 जशास तसे. तर बघा 2x बरोबर 53, सॉरी आता हे 11 इकडे प्लस मध्ये तर इकडे मायनस मध्ये येणार. 53 मायनस 11 तर बरोबर 2x बरोबर किती आलं 42. 2x बरोबर 42. आता याला भागायचं. 42 x बरोबर 42 भागिले 2. तर मग x बरोबर आपलं किती येईल बे दोन्ही 4, 2 चा बसला बे एक बे म्हणजे 21 हे आपलं उत्तर असेल. पोलीस भरती शिपाई नवी मुंबई पोलीस भरती परीक्षेला हा क्वेश्चन विचारलेला आहे. अगदी महत्वाचा क्वेश्चन आहे. तर बघा कशा पद्धतीने क्वेश्चन होता. आपण आन्सर हे अगदी सोप्या पद्धतीने काढलेले, कसलाही सूत्राचा वापर न करता. तर आपल्याला ऑप्शन मध्ये दिलेला हा नंबर चॉईस करायचा आहे. तर उत्तर किती आलेले x बरोबर आपल्याला x ची किंमत काढायला सांगितलेली म्हणून किती 21 ही आपली x ची किंमत असेल. तर अशाच पद्धतीने आपण आणखीन क्वेश्चन घेणार आहोत. नवी मुंबई पोलीस भरती शिपाई पदासाठी विचारलेला हा क्वेश्चन आहे. तर आपला आन्सर काय आलेला आहे x बरोबर 21 आलेला आहे. चला तर नवी मुंबई पोलीस भरतीमध्ये हा दुसरा क्वेश्चन आहे आपल्याला विचारला. मॅथमॅटिक्स विषयावर विचारलेला हा दुसरा क्वेश्चन. तर काय आहे बघा, क्वेश्चन मध्ये काय दिलेले 12 भागिले 15 म्हणजे शेकडा किती, म्हणजे त्याला शेकडा किती झालेला आहे. तर मग असा क्वेश्चन दिला असता आपण कसल्याही प्रकारचं कन्फ्युज न होता बघा 12 भागिले 15 जशास तसं घ्यायचं. 12 भागिले 15 बरोबर शेकडा म्हणजे किती असतं 100. शेकडा म्हणजे किती असते 100. तर बघा 3 पाची 15 3 चौक 12. तर असा आपण कसा भाग दिला 3 चौक 12 आणि 3 पाची 15. तर आता या 5 ने भाग जाणार 100 ला. 5 दोन्ही 10. 5 दोन्ही 10. तर मग वरचा खालचा शून्य वर जसाच तसा गेला. तर मग हे किती राहील इकडे किती होते 4 गुणिले 20 बरोबर 4. हे 4 1 4 दोन्ही 8 आणि हे शून्य जशास तसा म्हणजे आपलं उत्तर काय आलेलं असेल 80 हे आपलं उत्तर असेल. म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर असेल. अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये शेकडा काढायला दिलेला 12 भागिले 12/15 केला आपण, सॉरी 12/15 केलं गुणिले शेकडा काढायला सांगितले म्हणून 100 घेतले. बघा 3 चौक 12 3 पाची 15 भाग घातला याला. तर 5 न 100 ला भाग जात नाही म्हणून 10 ला घेऊ सुरुवातीला. 5 दोन्ही 10 2 आले. हे खालचा शून्य वर जसाच तसा गेला. इकडे 4 आले. ते 4 दोन्ही 8 आणि हा शून्य जसाच तसा म्हणजे किती आपलं 80 हे उत्तर आलेलं असेल. ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर असेल. 80 हे आपलं उत्तर असेल. म्हणजे 12/15 याचा शेकडा किती असेल 80 असेल. हे आपलं उत्तर असेल 80 हे.
तर आपण क्वेश्चन पाहत असताना काय केलं, आता आपण दुसरा क्वेश्चन घेतला. याच्यामध्ये काय दिलेलं आहे शेकडा पहा. आपण नवी मुंबई शिपाई पदासाठी, पोलीस भरती शिपाई पदासाठी विचारलेल्या क्वेश्चन मध्ये पाहत आहोत. तर बघा याच्यामध्ये क्वेश्चन काय दिलेले आहे, मॅथमॅटिक्स मध्ये 85 या संख्येचा शेकडा 20 तर किती, तर असं सांगितलेले आहे. तर आपण अगदी सोप्या पद्धतीने कसं आन्सर काढायचं, तर बघा 85 गुणिले किती दिलेले, 20 शेकडा दिलेले, भागिले 100 जशास तसे घ्यायचे. तर बघा आपण सुरुवातीला कसं करायचं, 20चा 100, 20चा 100. तर बघा मग आता 5 ने ह्या 85 ला भाग द्यायचा. तर बघा 5 एक 5, तर किती उरले, 3 उरले, 5 7 35. तर आता 5 7 35, या 5 ने 85 ला भाग दिला, किती आलं, 17 आलं. आणि इकडं तर गुणिले किती, एकच आहे, म्हणून आपलं उत्तर काय असेल, 17 हे उत्तर असेल. आपलं ऑप्शन नंबर 1 हे आपलं उत्तर असेल. म्हणजे 85 या संख्येचा शेकडा 20 तर किती काढायला सांगितलेले आपल्याला ना. तर आपण 85 गुणिले 20 घेतला शेकडा, भागिले 100 केलं. तर मग 20चा 100, तर वरी 1 राहिला, खाली 5 आले. तर बघा 5 ने 85 ला भाग दिला, 17 आला. तर 85 गुणिले 1 बरोबर 17 येईल. तर मग आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन नंबर 1 हे आपलं उत्तर असेल. 17 ही संख्या असेल 20चा शेकडा. अशा पद्धतीने आपल्याला कशाही प्रकारचे क्वेश्चन जर विचारले असते परीक्षेला, कशा पद्धतीने आपण ट्रिक वापरून कशा पद्धतीने उत्तर काढायचे, असे प्रश्न जर आपल्याला परीक्षेला विचारले असता, आपण कसं उत्तर काढायचं, तर बघा अशा पद्धतीने आपण उत्तर काढायचं, शेकडा काढायला सांगितलेलं असतं. चौथा क्वेश्चन बघूया. चौथ्या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, मार्च जसे सप्टेंबर, तर मे बरोबर काय, मार्च नंतर कितवा महिना आहे, सप्टेंबर. मार्च एप्रिल मे जून, मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर, कितवा, 6वा महिना आहे मार्च नंतर हे. म्हणजे याच्यामध्ये 6 प्लस केले, तर मग आपण मे नंतर हे किती, 6 प्लस करणार. तर बघा मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर, म्हणजे आपलं उत्तर काय असेल, मे नंतर म्हणजे मार्च नंतर 6 मिक्स केले असता सप्टेंबर महिना भेटला. तर मे नंतरही आपण 6 मिक्स करायचे, तर कोणता महिना भेटेल आपल्याला, ऑक्टोबर हा महिना भेटेल आपल्याला. म्हणजे ह्या प्रश्नाचं आपलं उत्तर काय असेल, ऑक्टोबर हे उत्तर असेल. म्हणजे मार्च नंतर 6वा महिना सप्टेंबर आहे, तर मे नंतर 6वा महिना कोणता असेल, ऑक्टोबर असेल. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आहे, आपलं ऑक्टोबर आहे या प्रश्नाचं उत्तर. चला तर आपला 5वा क्वेश्चन काय, 5व्या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, 0.25 गुणिले 2.5 गुणिले 12 बरोबर किती आपल्याला काढायला सांगितलेले आहे. तर बघा सुरुवातीला काय करून घ्यायचं आपण, सुरुवातीला आपण कोणताही प्रश्न सोडवत असताना शून्याच्या नंतर किती म्हणजे संख्येला हे दिलेले असतं, तर अंश हा आपण सुरुवातीला पकडायचाच नाही. तर बघा, तर अंश न पकडता काय करायचं, 25 गुणिले 25 किती, 625 गुणिले किती, 12. तर बघा 12 पंचे 60. आता या 12चा 625चा गुणाकार करायचा आहे ना आपल्याला. तर बघा 12 पंचे 60, ह्याचे आले किती, 6. 12 1 12 2 24, 24 आणि 6 किती झाले, 24 आणि 6 किती झाले, 30 झाले. 30 झाले, 0 ह्याचे आले 3. 12 सक 72, 72 आणि 3 75. म्हणजे डायरेक्ट आपण आता आपल्याला किती काय दिलेलं आपल्याला 7500, तर डायरेक्ट आपण 7500 ऑप्शन राईट न करता आपण सुरुवातीला हे पॉइंट घेतलेले नाही. तर मग इथं बघा पॉइंट किती, म्हणजे 2 संख्येच्या नंतर हा पॉइंट आहे, इथं किती, 1 संख्येच्या नंतर पॉइंट आहे, म्हणून आपल्याला किती 3 संख्या इकडे सारून नंतर पॉइंट द्यायचा. तर बघा हे 0 1
हे 2 आणि 3 इथं पॉइंट आला म्हणजे आपलं उत्तर काय असेल 7.5 हे आपलं उत्तर असेल. म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर आहे. म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने गणितचा क्वेश्चन दिला असता आपण कशा पद्धतीने उत्तर हे काढायचं तर हे बघा.